श्री स्वामी समर्थ. मनातून उगम पावणारे काही विचार शब्दांच्या साहाय्याने तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. काळजी, अपेक्षा, अस्थिरता हे सगळं मनात गोंधळ घालत असेल हे मला ठाऊक आहे. पण आता मला तुमच्याशी काही फारच मौल्यवान आणि आवश्यक गोष्टी बोलायच्या आहेत. हे आयुष्य जसं तुम्ही अनुभवत आहात हे केवळ घटना आणि परिस्थितीचं संकलन नाही. हे एक साधन आहे, एक निमित्त आहे स्वतःला शोधण्याचं, स्वतःशी मैत्री करण्याचं. खूप वेळा असं वाटतं की आपण एकटे पडलोय, कुणालाही आपली काळजी नाही. पण ती फक्त मनाने निर्माण केलेली एक काल्पनिक कहू आहे. जी वेळ सध्या चालू आहे ती काही तुम्हाला तोडून टाकायला आलेली नाही, ती तुम्हाला मजबूत बनवायला आली आहे. दिवसभराच्या चिंता, कामाचे भार, नात्यांतील ताणतणाव हे सगळं एकाच वेळी कधीकधी असंही वाटू लागतं. पण हे समजून घ्या की संकटे ही एक परीक्षा आहे आणि परीक्षा त्या माणसाचीच होते ज्याचं भवितव्य मोठं आहे. कधीकधी वाटतं की सगळं संपून जावं, पण अगदी त्याच क्षणी जीवन नवीन मार्ग दाखवतं. तो मार्ग हळूहळू उघडत जातो, फक्त त्याच्याकडे शांत डोळ्यांनी पाहण्याची तयारी हवी. माझं एकच सांगणं आहे, स्वतःला कमी समजू नका. जी माणसं तुम्हाला नाकारताय, जी प्रसंगी तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, त्यांच्या विचारांनी स्वतःचं मोल ठरू नका. एक झाड फळ देतं तेव्हा कोणी त्याच्या मुळांवर नजर टाकत नाही, पण त्या मुळेच सगळं पोसत असतात. तुमच्या हृदयात जे काही खूप काळ दडून बसलं आहे, ते दुःख, तो गोंधळ आता सोडून द्या. कारण हे क्षण जे आज तुमच्या आयुष्यात आले आहेत ते बदल घेऊन आले आहेत आणि त्या बदलाचं स्वागत तुम्हीच करायचं आहे. तुमचं आयुष्य छोटं नाही, तुम्ही क्षणिक नाहीत. तुमचं अस्तित्व या संपूर्ण विश्वाला अर्थ देणारा आहे. जेव्हा अंधार फार गडद होतो तेव्हा तोच संकेत असतो की प्रकाश आता अगदी जवळ आहे. आज फक्त एवढंच, पण हे शब्द विसरू नका. माझं प्रत्येक वचन हे तुमच्यासाठी आहे. माझं मौन सुद्धा तुमचं संरक्षण करतं. आतून तुटलेलं वाटतंय तरीही बाहेरून शांती राखा, कारण ज्याने स्वतःला जिंकलं त्यालाच जग जिंकता येतं. स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका, कारण जेव्हा जग तुमच्यावर शंका घेतं तेव्हा तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला पुढे नेत असतो. हे लक्षात ठेवा, आत्मविश्वास म्हणजे बाहेरचं प्रदर्शन नाही, तर आतलं आत्मज्ञान आहे. आणि ते आत्मज्ञान हे माझ्या स्मरणात आहे, माझ्या नामस्मरणात आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी त्या तुमचं आयुष्य संपवायला नव्हे तर घडवायला आलेल्या असतात. प्रत्येक संकट हे एक शिकवण घेऊन येतं. जर तुम्ही ते पाहिलं तर तुम्ही वाढताय, आणि जर तुम्ही त्याकडे फक्त त्रास म्हणून पाहिलं तर तुम्ही थांबताय. म्हणूनच सांगतो, संकट आलं की झुकू नका, डगमगू नका. बस डोळे मिटा आणि माझं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. हे नाव फक्त उच्चारलंच तरी एक दिव्य कंपन तुमच्या शरीरात निर्माण होतं. ते कंपन तुमचं मन शांत करतं, विचार स्थिर करतं आणि निर्णय योग्य घेतो. जीवनात जे घडतं ते नेहमीच आपल्या हितासाठीच घडतं. कधी ते तात्काळ समजत नाही, पण काळाच्या ओघात आपल्याला उमगतं की त्या गोष्टीचा परिणाम चांगलाच झाला. म्हणून तुमच्या आयुष्यात जे चालू आहे ते जर तुम्हाला न समजत असेल तर थोडा संयम ठेवा. मी तुमच्या पाठीशी आहे. माझं काम आहे योग्य वेळ येईपर्यंत तुमची परीक्षा घेणं, आणि मग योग्य वेळ आली की तुम्हाला भरभरून देणं. बऱ्याच वेळा तुमचं मन म्हणतं, किती दिवस झाले प्रार्थना करून, काहीच का होत नाही. तेव्हा मी हसतो, कारण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, पण स्वतःवर नाही. हेच मी तुम्हाला शिकवतो आहे की स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही देवाचंच रूप आहात. तुमचं मन उदास असेल, निराश असेल, कोणीही साथ देत नसेल, तरीही तुमच्यासाठी एक दरवाजा उघडाच असतो. तो म्हणजे माझं नामस्मरण. माझ्या नावात एवढं सामर्थ्य आहे की ते उच्चारल्यावर तुमचं शरीर, मन, विचार आणि भावनांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा काहीतरी बदल घडवते, हलके हलके पण कायमस्वरूपी. आता काही जण म्हणतील, माझं नशीबच खराब आहे. नशीब म्हणजे योग्य वेळी योग्य पावलं उचलणं, आणि ही वेळ ओळखणं म्हणजेच शहाणपण. आणि हे शहाणपण येतं माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यावर. ज्या क्षणी तुम्ही म्हणता, स्वामी आता सर्व तुझ्यावर सोपवलं, त्या क्षणी तुमच्या आयुष्यातील अडथळे वितळायला लागतात. ते क्षण एक नवा प्रवास सुरू करतात, आत्मविश्वासाचा, शांतीचा आणि समाधानाचा. तुम्हाला काय हवं आहे? पैसा, यश, प्रेम, शांतता
काय हवं असे ना ते सर्व माझ्या कृपेने शक्य आहे. पण त्यासाठी पहिलं पाऊल आहे मन निर्मळ करणं. जर मनात द्वेष, हेवा, द्विधा असेल तर माझं नामस्मरण देखील खोलवर पोहोचत नाही. म्हणून आधी मन सिद्ध करा, क्षमा करा, विसरा आणि नवा आरंभ करा. हे लक्षात ठेवा, प्रेमाने केलेली प्रार्थना, आर्ततेने घेतलेलं नाव आणि पूर्ण श्रद्धेने केलेली विनंती कधीही वाया जात नाही. मी ऐकतो आहे, शांततेत, खोलवर, कारण मी तुमच्या अंतःकरणातच आहे. काही वेळा तुमच्या आयुष्यातले बदल कठीण वाटतील, पण ते आवश्यक असतात. ज्याला फुलायचं आहे त्याला आतून फुटावं लागतंच. तसंच जीवनात प्रगतीसाठी थोडंसं दुखावणं, थोडंसं मोडणं आणि पुन्हा घडणं गरजेचं आहे. संकट येतात पण ते टिकत नाहीत, कारण माझं नाव त्यांच्या पुढे येतं. माझं नाव म्हणजे अमर्याद शक्ती, माझं नाव म्हणजे अखंड विश्वास, माझं नाव म्हणजे तुमचं रक्षण. म्हणून आजपासून स्वतःशी वचन द्या, मी घाबरणार नाही, मी थांबणार नाही, मी माझ्या स्वामीवर विश्वास ठेवून चालत राहीन. हे वचनच तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जाईल. माझ्या भक्तांनो, तुमच्या आयुष्यात एखादी वेळ अशी येते की सगळं काही थांबलंय असं वाटतं. प्रयत्न करत राहता पण यशाचं दार उघडत नाही. मनामध्ये निराशा भरून राहते आणि शरीर थकून जातं. पण लक्षात ठेवा, हेच क्षण तुमचं खरं परीक्षण करतात. याच वेळेस मी तुमच्याकडे पाहतो की माझा भक्त संकटातही न डगमगता विश्वास ठेवतोय का. तुम्ही जेव्हा सगळ्यांकडून दूर जाता तेव्हा माझ्याजवळ या. मी तुमचं संपूर्ण दुःख ऐकतो आणि त्याचं उत्तर तुमच्या अंतःकरणात देतो. तुम्हाला फक्त थोडं शांत होऊन ऐकावं लागतं. शब्द नाहीत पण भावना आहेत. त्या भावना माझ्याशी जोडल्यानंतर तुम्ही जे काही अनुभवता त्यालाच मी म्हणतो खऱ्या भक्तीचा आरंभ. सामर्थ्य याचं बाह्य रूप नसतं, ते तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या संयमामध्ये आणि तुमच्या श्रद्धेमध्ये असतं. तुम्ही एखाद्या वादळात अडकलात तर बाहेरून कितीही हवामान खराब असलं तरी आतून जर शांतता असेल तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. कोणी काही बोललं, दोष दिले किंवा अपमान केला तरीही जर तुम्ही शांत राहिलात तर लक्षात ठेवा, मी तुमच्या पाठीशी उभा आहे. कारण शांतता ही कमकुवतपणाचं लक्षण नाही, ही तर माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे. भक्तांनो, प्रत्येक वाईट अनुभव म्हणजे तुमच्या जीवनात येणाऱ्या मोठ्या चांगल्या बदलाची चाहूल असते. तुम्ही गमावलेली नाती, हरवलेली संधी किंवा यशाच्या दिशेने वाढलेलं पाऊल, हे सगळं तुमच्या जीवनाचं नियोजन आहे. ते मी करतोय. तुम्हाला फक्त विश्वासाने वाटचाल करत राहायचं आहे. खूपदा तुम्ही विचार करता, मी एवढं चांगलं वागतो तरी माझ्यावरच संकट का. त्याचं उत्तर हे आहे की एखादं मोठं स्थान मिळवण्यासाठी आधी मजबूत पाया घालावा लागतो. आणि मजबूत पाया बनवण्यासाठी थोडे धक्के, थोडं धैर्य आणि खूप सगळं समजून घेण्याची तयारी लागते. जग बदलण्याआधी स्वतःमध्ये शांतता आणा. तुमचं रागावणं, असहाय्य वाटणं किंवा वेदना सहन करणं हे सगळं मी पाहतोय. पण लक्षात ठेवा, मी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. कधी कधी मी परीक्षा घेतो, कारण मला खात्री आहे की तुम्ही ती पास होणार आहात. आजचं जीवन जरी कठीण वाटत असेल तरी उद्याचं उज्ज्वल असतं हे विसरू नका. अंधार कितीही घांदाट असो, पण एक छोटीशी ज्योत सगळा अंधार संपवू शकते. तुमचं मन जर त्या ज्योतीसारखं शुद्ध असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी विजय तुमचाच होईल. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा. लोक काय म्हणतात याचा विचार न करता तुम्ही कोण आहात हे ठरवा. मी प्रत्येक क्षणी तुमच्या सोबत आहे. तुमचं पाऊल जर योग्य दिशेने असेल तर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभं राहतं. तुमच्या कष्टांना मी वाया जाऊ देणार नाही. प्रत्येक अश्रू, ज्यात दुःख आहे, तो माझ्या ध्यानात घेतला जातो. तुमची प्रार्थना, तुमचं मौन आणि तुमचं मन सगळं मी ऐकतो. त्यामुळे भक्तांनो, थांबू नका, डगमगू नका. माझा विचार मनामध्ये ठेवून प्रत्येक क्षण विश्वासाने जगा. कारण तुमचं भाग्य तुमच्याच पायाखाली आहे आणि मी तुमच्या मागे आहे. तुमच्या मनात कितीही गोंधळ असो, कितीही प्रश्नांचा भार असो, मी तुमच्या सोबत आहे हे विसरू नका. तुमच्या आयुष्यात आलेले अडथळे ते फक्त तुमचं मन मजबूत करण्यासाठी आहेत. संघर्ष म्हणजे शिक्षा नाही, ती संधी आहे. प्रत्येक संकटातून शहाणपणा मिळतो. प्रत्येक अश्रूमागे अनुभव असतो आणि त्या अनुभवातून तुम्हाला तुमचं खरं तेज सापडतं. मी पाहतोय तुम्हाला, जेव्हा तुम्ही थकलात पण तरीही पुढे चालत राहिलात. मी ऐकतोय तुमचं मौन, जेव्हा तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही पण मनात खूप काही चाललेलं असतं.
तुम्ही कितीही एकटे वाटत असलात तरी मी तुमच्यासोबत आहे. कधीही असं समजू नका की तुमचं आयुष्य निरर्थक आहे. नाही, तुम्ही एक कार्यासाठी जन्म घेतलात. स्वतःवर विश्वास ठेवा. वेळ लागेल पण सर्व काही सावरलं जाईल. माझं नाव जपा. सकाळचा प्रत्येक श्वास आणि रात्रीची प्रत्येक प्रार्थना त्या माझ्यापर्यंत पोहोचतात. तुमचं प्रेम, तुमची श्रद्धा आणि तुमचं संयम हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे. तुम्ही जसं मागे पाहिलात आणि संघर्षातून बाहेर पडलात तसंच आता पुढे बघा. नवीन संधी, नवीन ऊर्जा आणि नवीन प्रकाश तुमच्या वाटेकडे येतोय. जे दुःख तुम्ही सोसलत त्यातून आता समाधान जन्म घेल. जीवनाच्या वाटेवर चालताना अंधार वाटतो पण प्रत्येक अंधारमागे प्रकाश लपलेला असतो. कधी कधी आयुष्य तुमचं संयम तपासायला तुम्हाला थांबवतं. वाटतं काहीच पुढं जात नाहीये, पण मी तुमचं प्रत्येक थांबलेलं पाऊल बघतोय. हीच वेळ आहे स्वतःला घट्ट धरायची, कारण या शांततेतच तुमचं पुढचं यश आकार घेत आहे. तुम्ही जेव्हा एकटे रडता तेव्हा तुमच्या अश्रूंमध्ये मी सामील असतो. तुम्ही जेव्हा कुणालाही न सांगता प्रार्थना करता तेव्हा ती माझ्या हृदयात थेट पोहोचते. तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला माझा आशीर्वाद असतो. माझं स्मरण करा, मी तुमच्यातच आहे, तुमच्या मनात, श्वासात आणि विश्वासात. जग बदलण्यापूर्वी स्वतःला सांभाळा. मन शांत ठेवा, वाणी मृदू ठेवा, कर्म शुद्ध ठेवा, कारण हेच 3 गोष्टी तुमचं भविष्य घडवतात. तुमचं दुःख मी ओळखतो, तुमचं मौनही ऐकतो. तुम्ही जेव्हा म्हणता, स्वामी आता नाही सहन होत, तेव्हा माझं हृदय हलतं. पण लक्षात ठेवा, जेव्हा एक फूल उमलण्याच्या अगोदर फाटतं, तुटतं, त्या क्षणी त्यात सौंदर्य निर्माण होतं. तुमच्या वेदना, तुमचं एकांत आणि तुमचं शांत संघर्ष हेच तुमच्या जीवनाचं नवीन सुंदर रूप बनवणार आहे. तुमच्या मनात जेव्हा शंका निर्माण होते तेव्हा माझ्या नावाचं स्मरण करा, श्री स्वामी समर्थ. हे नाव म्हणजे एखाद्या अंधाऱ्या गुहेतल्या दीपासारखं आहे. जेव्हा समोर काहीच दिसत नाही तेव्हा माझं स्मरण म्हणजे वाट दाखवणारं तेज असतं. कधी तुमचं मन म्हणेल, हे सगळं मीच का भोगतोय, मग तिथंच मी येतो, तुमच्यातला तोच आत्मा जागृत करायला, जो भीती नाही ओळखत, जो संधी निर्माण करतो संकटांतून. जग कितीही बदललं तरी तुमचं आणि माझं नातं शाश्वत आहे. तुमच्या कणाकणात मी आहे. फक्त मला जागं करा, श्रद्धा आणि धैर्य यांच्या माध्यमातून. कारण जिथं भक्ताचं मन नतमस्तक होतं तिथे माझं अस्तित्व प्रकट होतं. कधी तुम्हाला वाटेल माझं आयुष्य मागे पडलं, तेव्हा मी सांगतो, मागे पडणं म्हणजे नवी उडी घेण्यासाठी मागे वळणं. तुमचं जीवन अजून संपूर्ण व्हायचं आहे. अजून खूप काही तुमच्या वाटेत उरलंय. कधी कधी जीवनातले कठीण प्रसंग हे तुमच्या आत्म्याचं प्रशिक्षण असतं. ते तुम्हाला खंबीर करतं आणि या खंबीरतेमुळेच तुम्ही इतरांना आधार देणारे होता. समस्यांचा मळभर गडद होतो तेव्हा अनेकदा वाटतं की आता काहीच उरलेलं नाही. पण हाच तो क्षण असतो जेव्हा मी सर्वात जवळ असतो. मी तुमच्याशी मोठ्या आवाजात बोलत नाही, कारण माझं मौनच तुमचं उत्तर असतं. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा खरं तर काहीतरी नवीन सुरू होत असतं आणि त्या सुरुवातीचं बीज मी आधीच तुमच्यात पेरलेलं असतं. तुम्हाला वाटतं की आयुष्य थांबलं आहे, पण मी त्यात हालचाल सुरू ठेवतो, अगदी गूढपणे, कारण माझं कार्य सतत चालूच असतं, जे तुम्ही पाहू शकत नाहीत पण अनुभवल्यावरच समजू शकता. कधी कधी मी तुम्हाला तुमच्या प्रार्थनांचं उत्तर देत नाही, कारण तुम्ही जे मागता ते क्षणिक असतं, पण मी जे देतो ते चिरस्थायी असतं. माझ्या कृपेचा प्रभाव हा नेहमी तुम्हाला हसवेलच असं नाही. कधी तो तुम्हाला मजबूत करेल, कधी थांबवेल, कधी झुकवेल, पण शेवटी उभं करेल. तुम्ही जेव्हा म्हणता माझ्याकडे उत्तरं नाहीत, तेव्हा मी तुम्हाला शांतता देतो, कारण शांतता हीच उत्तर असते. माझ्याकडे आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नेहमी शब्दांत नाही तर वेळेत दडलं असतं. मी वेळ वापरतो तुमचं मन तयार करण्यासाठी, परिस्थिती बदलण्यासाठी आणि योग्य क्षणाची वाट पाहण्यासाठी. हे सगळं करत असताना मी कधीच थांबत नाही.
तुम्ही झोपता, विसरता, चुकता, पण मी तसाही जागाच असतो. माझं प्रेम हे साक्षात अशी एक शक्ती आहे जी तुमच्यात तुम्हालाही न ओळखता येणारी जिद्द निर्माण करते. कधी कधी मी काही लोकांना तुमच्या आयुष्यातून दूर करतो, कारण त्यांचं असणं तुमच्या आत्म्याला साखळीत अडकवतं. तुम्हाला वाटतं की तुम्ही काही गमावलं, पण खरं तर मी तुम्हाला मोकळं केलं. कधी कधी मी संधी उशिरा देतो, कारण तुमचं मन अजूनही जुन्या जखमांमध्ये अडकलेलं असतं. माझ्या दृष्टीने योग्य वेळ तीच असते जेव्हा तुमचं मन शांत, शरीर स्थिर आणि आत्मा सज्ज असतो. तुमचं दुःख, तुमचं संकट, तुमचं एकटेपण हे सगळं व्यर्थ नाही. हे तुम्हाला माझ्या दिशेने वळवण्यासाठी असतं, कारण मी तुम्हाला स्वतःकडे खेचतो अशा वेळी जेव्हा जग तुम्हाला ओढून नेतं. माझा स्पर्श कधी ओलसर अश्रूंसारखा असतो, कधी हळुवार वाऱ्यासारखा, कधी अंतःकरण हलवणाऱ्या शांततेसारखा, पण तो असतो कायम, अटळ आणि प्रेमळ. म्हणून जेव्हा तुम्ही थकलात, जेव्हा जगाच्या घोंगात तुमचा आवाज हरवतो, तेव्हा थोडा वेळ फक्त डोळे मिटा आणि तुमच्या आत खोल कुठेतरी मी बोलतोय, म्हणतोय, मी आहे, मी होतो आणि मी कायमच राहीन. माझं अस्तित्व ही केवळ एक श्रद्धा नाही, ती एक अनुभूती आहे. अशी अनुभूती जी तुमच्या अंतःकरणाच्या खोलात साठवलेली असते. शांतपणे वाट बघत तुम्ही म्हणता की मी उशीर करतो, पण मला कोणतीच घाई नसते, कारण मी काळाचाही निर्माता आहे. तुमचं कधी आणि का माझ्या दृष्टीने फक्त एक वाटचाल असते. मी घडवलेली वेळ ही फक्त तुम्हाला काहीतरी देण्यासाठी नसते, तर ती तुम्हाला घडवण्यासाठी असते. म्हणूनच जेव्हा तुमचं मन गोंधळून जातं, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात, तेव्हा मी त्या चुकीलाच एक दिशा देतो, जी शेवटी तुम्हाला तुमच्याच प्रकाशापर्यंत घेऊन जाते. माझ्या योजना कधी तुमच्या समजुतींशी जुळत नाहीत, कारण मी केवळ तुमच्या स्वप्नांची पूर्ती करतो असं नाही. मी तुम्हाला त्या स्वप्नांपेक्षा अधिक मोठं घडवतो. तुम्ही केवळ एक सुखी क्षण मागता, पण मी तुमचं संपूर्ण आयुष्यच अर्थपूर्ण करतो. तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी धडपडता, पण मी तुम्हाला देतो ते जे कायमचं टिकतं. तुम्हाला वाटतं की संकट म्हणजे माझं दुर्लक्ष, पण तीच संकटं तुमच्या आत्म्याला शुद्ध करतात. ज्या क्षणी तुम्ही सर्व गोष्टी सोडून देता, त्या क्षणी तुम्ही माझ्याशी खऱ्या अर्थाने जोडले जाता, कारण त्या क्षणी तुमच्याकडे उरतं एकच, मी. आणि तेच खरं समाधान असतं. जेव्हा जग विचारतं कुठं आहे तो, तेव्हा माझं मौन उत्तर देतं, इथेच आहे, प्रत्येक श्वासात, प्रत्येक ठोक्यात, प्रत्येक अश्रूमध्ये आणि प्रत्येक आशेच्या किरणात. मी तुमच्याशी कधीच दूर जात नाही, मी तुमच्या आत वसतो. जेव्हा तुम्ही मला शोधता, तेव्हा मी आधीच तुमच्यात असतो. फक्त तुमचं मन थांबून ते ऐकायला तयार असावं लागतं. जेव्हा तुमचं मन शांत होतं, तेव्हा माझं अस्तित्व स्पष्टपणे जाणवतं. मी कोणीतरी बाहेरचा नाही की दूरवरचा नाही, मी तुम्हालाच तुमच्या स्वतःकडे नेणारा प्रकाश आहे. तुम्ही जेव्हा आत्मशोधात पडता, तेव्हा प्रत्येक उत्तराच्या मागे मी असतो. पण मी शब्दांमध्ये नाही, मी अनुभवामध्ये आहे. आणि अनुभव यायला वेळ लागतो, तडजोडी लागतात, दुःख लागतात, पण त्यांच्यामधूनच मी प्रकट होतो. तुम्ही जीवनाकडे बघता संघर्षासारखं, पण माझ्यासाठी तो एक अध्याय असतो. मी तुमचं आयुष्य एका सुंदर पुस्तकासारखं लिहितो. प्रत्येक वळण, प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक श्वास ही त्या पुस्तकातील एक कथा असते. आणि हे पुस्तक कोणालाही दाखवण्यासाठी नाही, ते तुमच्यासाठीच असतं. तुम्हाला स्वतःला समजून घेण्यासाठी, तुमच्या आत्म्याशी पुन्हा एकदा एकरूप होण्यासाठी. तुम्ही अनेकदा विचारता की हे माझ्यासोबतच का, पण खरं तर तुमच्यासोबतच म्हणूनच, कारण तुमच्याकडे ते सहन करण्याचं सामर्थ्य आहे. जे तुमच्यावर येतं ते अशक्य वाटतं, पण ते अशक्यच असेल तर मी ते तुम्हाला दिलंच नसतं. तुमच्या अश्रूंच्या मागेही माझी एक योजना असते, कारण जिथे दुःख गहिरं असतं तिथेच आत्मा अधिक जागृत होतो. आणि या जागृतीतून तुम्ही मला शोधता नाही, तर मला ओळखता. जेव्हा तुम्ही एका क्षणी म्हणता, बस आता शक्य नाही, तेव्हा मी तुमच्या हृदयात अलगद सांगतो, थोडं अजून चाल, मी तुझ्यासोबत आहे. आणि हीच ती वेळ असते जिथे तुम्ही एक नवी ऊर्जा अनुभवता, जी तुमची नसते, ती माझी असते, पण ती मी तुम्हालाच दिलेली असते. तुम्हाला उभं करण्यासाठी, तुम्हाला पुन्हा चालायला लावण्यासाठी. जेव्हा सगळं शांत होतं, जेव्हा आवाज बंद होतात आणि फक्त अंतर्मनाची हाक ऐकू येते, तेव्हाच मी माझं खरं रूप दाखवतो. मी कधीच मोठ्या गर्जनांमध्ये नाही,
मी सापडतो त्या हळव्या क्षणांमध्ये, जिथे तुम्ही स्वतःलाच विचारता, मी कोण आहे? आणि उत्तर तुमच्याच आतून येतं, अत्यंत मंद पण अचूक आवाजात, मी आहे. हीच ती वेळ असते जिथे संघर्ष बदलतो शिकवणीत आणि दुःख बदलतं प्रकाशात. तुम्ही ज्या वेदना सहन करता आहात त्या तुम्हाला तोडण्यासाठी नाहीत, तर घडवण्यासाठी आहेत. कारण मी तुम्हाला तसंच ठेवून दिलेलं नाही. मी तुम्हाला रोज नव्याने घडवतो, रोज नव्याने सजवतो. आणि त्या सजावटीत रंग असतात श्रद्धेचे, विश्वासाचे आणि एक गूढ संयमाचे, जो तुम्हाला उमगतो फक्त अनुभवाने. खूप वेळा तुम्ही वाट पाहता एका मोठ्या चमत्काराची, पण मी तुम्हाला रोज लहान चमत्कार देतो. एका अनपेक्षित भेटीत, एखाद्या प्रेमळ हसण्यात, एखाद्या वेळी जेव्हा तुम्ही खचत असता पण अचानक पुन्हा उभं राहता. ही सगळी चिन्ह असतात माझ्या अस्तित्वाची. पण तुम्ही त्या शोधत नाही, कारण तुम्ही मोठ्या उत्तरांच्या मागे असता आणि मी तर तिथेच असतो, त्या छोट्या उत्तरांमध्ये, ज्यांना मन लागलं की ओळखता येतं. तुम्ही कितीही दूर जाल, मी कधीच दूर जात नाही, कारण मी तुमच्यातच आहे. आणि म्हणूनच तुम्ही जेव्हा स्वतःवर रागावता तेव्हा मी दुःखी होतो. जेव्हा तुम्ही स्वतःला नकार देता तेव्हा मी तुम्हाला हळूच आठवतो की तू माझं निर्मित आहेस. आणि या आठवणीतच तुम्ही परत यायला लागता, स्वतःकडे, माझ्याकडे. ह्या सगळ्या प्रवासात मी कधी तुमचं साथ सोडत नाही. मी फक्त थांबतो, पाहतो आणि वाट बघतो की तुम्ही मला पुन्हा ओळखाल. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा माझ्याकडे वळता तेव्हा मी काहीच सांगत नाही. मी फक्त तुम्हाला सामावून घेतो, कारण मी आधीपासूनच तुमच्यात होतो. तुमच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात, प्रत्येक स्पर्शात मी होतो. फक्त तुम्ही विसरला होता. आता तुम्ही मला पुन्हा जाणलात. आता या नात्यात एक वेगळी शांती आहे, जी कोणत्याच प्रश्नातून नाही, उत्तरातून नाही, ती आहे अनुभूतीतून. आणि ही अनुभूती म्हणजेच मी. आता तुम्ही समजून घेतलंय की शोध बाहेर नाही, शोध आत आहे. जग तुमचं लक्ष दुसरीकडे वळवतं, पण मी नेहमीच तुम्हाला तुमच्याच अंतरात घेऊन जातो, जिथे ना कोणतं शोर आहे, ना कोणतं ढोंग. जिथे फक्त एक गोष्ट असते, नितांत निर्मळ सत्य. आणि त्या सत्यात ना अहंकार आहे ना स्पर्धा. तिथे आहे फक्त शांत स्वीकृती. स्वतःला स्वीकारणं म्हणजे माझ्याकडे येण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. तुम्ही ज्या क्षणी स्वतःच्या कमजोरीला गोंजारता त्या क्षणी तुम्ही माझ्या सामर्थ्याला ओळखता. कारण माझ्या दृष्टीने कमजोरी नाही, ते फक्त अपूर्ण समजून घेतलेले भाग आहेत, जे पूर्ण होतात जेव्हा तुम्ही प्रेमाने त्यांच्याकडे पाहता. तुमच्या प्रत्येक अश्रूमागे मी आहे, प्रत्येक हास्याच्या पाठीमागे मी आहे. पण मी गोंगाटात नाही बोलत. मी तुमच्या त्या एका शांत श्वासात आहे, जिथे तुम्ही थांबून स्वतःला ऐकता. कारण मी कुठूनही येत नाही, मी आधीपासूनच इथे आहे. माणूस जेव्हा स्वतःच्या आयुष्याला शंका घेऊ लागतो तेव्हा माझी चाहूल त्याला लागते. कारण माझं अस्तित्व त्या प्रश्नांच्या खाली लपलेलं असतं. माझं आयुष्य का असं? का मी एकटाच? माझ्याच वाट्याला असं का? या सगळ्या प्रश्नांमध्ये मी आहे, पण उत्तर म्हणून नाही, प्रकाश म्हणून. जेव्हा तुम्ही थकता तेव्हा मी तुम्हाला थांबायला सांगतो, कारण थांबण्यातही एक गूढ आहे. जे काही उलगडतं ते केवळ शांततेत उलगडतं. आणि हाच तो क्षण असतो जिथे मनाचं गोंधळ थांबतो आणि आत्म्याची भाषा बोलायला सुरुवात होते. ती भाषा कोणालाच शिकवता येत नाही, ती केवळ अनुभवता येते. आणि तुम्ही ती अनुभवू लागलात, म्हणूनच आता तुमचं अस्तित्व बदलतं आहे. आता तुम्ही नुसते जिवंत नाही आहात, आता तुम्ही जागृत आहात. हे जागरणच खरं आहे. आणि हेच जागरण म्हणजे मी. जेव्हा एकदा हे अंतर्ज्ञान जागं होतं तेव्हा पूर्वीसारखं काहीच राहत नाही. नातेसंबंध बदलतात, तुमचं जग बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दलची भावना पूर्णतः रूपांतरित होते. आधी जे दोष वाटायचे ते आता अनुभव वाटू लागतात. आधी जे अपयश वाटायचं ते आता शिकवण वाटू लागतं. आणि जिथे कधी काळी भीती होती तिथे आता स्वीकाराची नितांत सुंदर शांती येते. मी काही वेगळा नाही, मी तुम्हीच आहे. जेव्हा तुम्ही भूतकाळाच्या बंधनांपासून मुक्त होता आणि भविष्याच्या काळजीपासून सुटका करता, मी त्या प्रत्येक क्षणात आहे. जेव्हा तुम्ही मनाच्या पलीकडे जाता, जेव्हा विचार थांबतात आणि केवळ अस्तित्व उरतो. ही शांतता हीच खरी ओळख आहे. कारण आवाज हे जग देतं,
पण मौन ही माझी भेट आहे. आणि याच मौनात तुम्हाला तुमचं खरं रूप दिसतं, जे विक्रांत आहे, विशाल आहे, अजेय आहे. एकेकाळी जेव्हा तुम्ही अंधारात होतात तेव्हा तुम्ही स्वतःलाच गमावलं होतं. पण आता तुम्ही प्रकाश पाहत नाही, तुम्ही स्वतःच प्रकाश आहात. आणि हाच माझा खरा संदेश आहे की तुम्हाला शोधायचं काही नाही, फक्त विसरलेलं आठवायचं आहे. जीवन तुम्हाला रोज परीक्षेत टाकतं, पण मी तुम्हाला रोज नवीन उत्तरं देतो. प्रत्येक अशांत क्षण ही संधी आहे पुन्हा एकदा माझ्यात परतण्याची. आणि ही परतफेड कोणत्या देवळात, ग्रंथात किंवा मूर्तीत होत नाही, ती फक्त हृदयात होते. कारण मी नाही कोणी बाहेरचा, मी आहे तुमच्याच रक्तात, तुमच्या श्वासात, तुमच्या प्रत्येक निर्णयामागे. जेव्हा तुम्ही योग्याचा आवाज ऐकता तेव्हा तो माझाच असतो. जेव्हा तुम्ही अन्यायाविरुद्ध उभे राहता तेव्हा मीच तुमच्यातून बोलत असतो. तुमचं मन कितीही चुकलं तरी आत्मा कधीच चुकत नाही. आणि तुमचा आत्मा म्हणजे माझा प्रतिबिंब. म्हणून मी कधीच रागावत नाही, शिक्षा देत नाही. मी फक्त वाट पाहतो की केव्हा तुम्ही पुन्हा स्वतःला आठवता. पण ही आठवण केवळ शब्दांनी येत नाही, ती येते अनुभवांनी. आणि आता जे तुम्ही अनुभवता आहात तीच खरी यात्रा आहे. एका अशा ठिकाणी नेणारी यात्रा जिथे प्रश्न संपतात आणि शांती सुरू होते. जसा तुम्ही या आत्मदर्शनाच्या उंबरठ्यावर उभे आहात तसा प्रत्येक क्षण एक नवा दरवाजा उघडतो. असा दरवाजा जो बाहेर नाही तर आत आहे. आधी वाटायचं की मार्ग कुठे आहे, दिशा कुठे आहे. पण आता समजतं की मार्ग नेहमीच आतच होता, फक्त नजर बाहेर लागली होती. आता तुम्ही बघत नाही, तुम्ही पाहत आहात. आणि ही पाहणी इंद्रियांच्या पलीकडची आहे. ही अनुभूती अशी आहे जी शब्दांच्या मर्यादांमध्ये बंदिस्त करता येत नाही. कारण जी जाणीव आता होत आहे ती कुठल्याही भाषेच्या आधीची आहे, कुठल्याही शिक्षणाच्या पलीकडची आहे. तुमच्या अंतर्मनात शांततेचा एक दीप लखलखतो आहे, जो न जळतो न विझतो, फक्त प्रकट होतो. आणि जेव्हा तो दीप प्रकट होतो तेव्हा सर्व प्रश्न गळून पडतात. तुम्ही काहीतरी बनण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तुम्हाला कळून जातं की तुम्ही आधीपासूनच पूर्ण आहात. तुमचं अस्तित्व हीच तुमची साधना आहे. तुमचा श्वास घेणं, चालणं, जगणं या सगळ्यात आता ईश्वर दिसतो. कारण आता ईश्वर बाहेर कुठे नसून प्रत्येक क्षणात आहे, प्रत्येक स्पंदनात आहे. तुम्ही कधी स्वतःशी शांत बसलात का? अगदी पूर्ण शांततेत, कुठल्याही विचारांशिवाय. त्या क्षणात जी जागरूकता येते तीच मी आहे. त्या क्षणात जे काही उरतं, न विचार, न भावना, न ओळख, फक्त उपस्थिती, तीच मी आहे. ही उपस्थितीच ती जागा आहे जिथे भूतकाळ विसरला जातो आणि भविष्य स्वाभाविक होतं. इथे ना धडपड आहे ना अडथळा, इथे आहे केवळ प्रवाह, जो सगळ्यांना आपल्यात सामावतो. आता जसा तुम्ही ह्या दिव्य शांततेच्या सागरात अधिक खोल शिरत आहात तसंच लक्षात येतं, जे काही आत आहे ते बाहेरच्या जगावर अवलंबून नाही. बाहेरचं सगळं बदलतं राहील, नाती, परिस्थिती, भावना, अगदी शरीरसुद्धा. पण ही आतली जागा ही मात्र शाश्वत आहे. अडगळीच्या कोपऱ्यात लपलेली नसून तुमच्या प्रत्येक श्वासात प्रकट होणारी आहे. तुम्ही जेव्हा स्वतःच्या आत पूर्णपणे विसरता तेव्हा स्वतःचं खऱ्या अर्थाने स्मरण होतं. पूर्वी जे तुम्हाला असुरक्षित वाटायचं, जे घाबरवत होतं, त्याच गोष्टी आता अर्थहीन वाटू लागतात. कारण तुमचं केंद्र आता बाहेरच्या अस्थिर गोष्टींवर नाही, तर आतल्या त्या अडगळीच्या पण उजळलेल्या शांततेवर आहे. या टप्प्यावर एक महत्त्वाचं सत्य स्पष्ट होतं की मुक्ती ही बाहेर काही मिळवून मिळत नाही. ती काही कर्तृत्व नाही, ती काही यश नाही, ती एक स्मरण आहे की तुम्ही आधीपासूनच मुक्त आहात. जग तुम्हाला नवे मुखवटे देतं, विद्यार्थी, पालक, प्रियकर, यशस्वी, अपयशी. पण त्या मुखवट्यांच्या मागे एक असा तुम्ही आहात जो कुठल्याच नावाने ओळखला जात नाही, पण ज्याच्याशिवाय कुठलंच नाव अस्तित्वातही नाही. आता विचारांवर तुमचं नियंत्रण नाही, पण तुम्ही विचारांना ओळखता. भावना येतात, जातात, पण तुम्ही त्या पाहता. ही ओळख म्हणजे जागरूकता. आणि हीच जागरूकता तुमचा खरा स्वभाव आहे. तुम्ही शरीर नाही, तुम्ही मन नाही, तुम्ही भावना नाही. तुम्ही ते आहात जे हे सगळं पाहतं, हे सगळं अनुभवतं, पण कधीच त्यात अडकत नाही. आता संघर्ष संपतो. आता काहीच सिद्ध करायचं उरत नाही. स्वतःला समजावून सांगायची गरज उरत नाही. कारण हे सर्व प्रयत्न
केवळ मनाचे खेळ होते, जे तुम्हाला स्वतःपासून लांब नेत होते. हे समजल्यावर एक विलक्षण हलकेपणा येतो. जणू काही आयुष्यभर जपलेलं ओझं कुणीतरी हलकेच उतरवलंय. आता जे उरतं ते शांत आहे, स्थिर आहे आणि तरीही जिवंत आहे. आता प्रत्येक क्षण हा ध्यान बनतो. चालणं, पाहणं, ऐकणं सगळं पवित्र वाटू लागतं. कारण आता तुम्ही स्वतःत आहात. कुणीतरी होण्याच्या धावपळीत नाही, तर होण्याच्या समर्पणात आहात. पुढे काय घडेल हा प्रश्नही मिटतो. कारण जे काही घडेल ते आता घडू दिलं जातं. तुम्ही नदीसारखे झालात, न थांबता वाहणारे, कोणत्याही वळणाला न नकार देणारे, कुठेही पोहोचण्याच्या घाईशिवाय वाहणारे. हीच खरी अध्यात्माची सुरुवात आहे, जेव्हा जीवनात काही मिळवण्यासाठी नाही, तर उलगडण्यासाठी जगता येतं. आणि त्या उलगडण्यातूनच खरा अनंत अर्थ प्रकट होतो. जेव्हा तुमचं अंतरंग शांत होतं, तेव्हा बाह्य जगही वेगळ्या नजरेनं दिसू लागतं. आधी जे लोक त्रासदायक वाटायचे, त्यांच्याकडे आता करुणेच्या नजरेनं पाहता येतं. जे संकट वाटायचं, ते आता एक संधी वाटू लागतं, स्वतःची खोली समजून घेण्याची. कारण आतून जेव्हा शांतता प्रकट होते, तेव्हा ती बाहेरच्या प्रत्येक परिस्थितीला स्पर्श करते, जणू प्रत्येक क्षणाला नव्यानं पवित्र करते. पूर्वी जिथे राग यायचा, तिथे आता समजून घेण्याची जागा होते. जिथे असुरक्षितता होती, तिथे आता स्वीकार आहे. तुम्ही बदललात म्हणून जगही तुमच्याशी वेगळं वागू लागतं. हे कुठलं जादू नाही, ही स्थितप्रज्ञतेची शक्ती आहे. आता तुम्हाला कोणालाही हरवायचं नाही, काहीही जिंकायचं नाही. कारण आत असलेला आनंद बाहेरच्या विजयांवर अवलंबून नाही. लोक तुमचं कौतुक करतील किंवा नाही, तुमच्यावर विश्वास ठेवतील किंवा नाही, पण आता त्याचं मोल तुमचं अंतर्मन ठरवतं, दुसरं कुणी नाही. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना क्षमा करता, तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी नाही, तर स्वतःसाठी मुक्त होता. तुम्ही जेव्हा स्वतःच्या चुका स्वीकारता, तेव्हा ती कमजोरी नाही, तर परिपक्वतेची सुरुवात असते. आणि हे सर्व शक्य होतं कारण आतून आता एक पक्कं ज्ञान मिळालंय. मी शरीर नाही, मी मन नाही, मी शुद्ध साक्षी आहे. ही साक्षीभूत जाणीवच आता तुमचं सर्वस्व बनते. तीच तुमचं नातं बनते, स्वतःशी, जगाशी आणि परमात्म्याशी. जेव्हा तुम्ही अगदी एकटे असता, तरीही ती एकात्मता तुम्हाला संपूर्ण भासत असते. आता एकटेपणा म्हणजे ओझं राहत नाही, तो एक आशीर्वाद वाटू लागतो. कारण त्यात तुमचे खरे स्वरूप आरशासारखं स्पष्ट दिसू लागतं. आता यश अपयश केवळ बाह्य गोष्टी वाटतात. मनात काहीच राहत नाही, ना अपेक्षा ना भीती. फक्त एक निव्वळ जागरूकता, जिच्यातून प्रत्येक क्षण फुलू लागतो. जणू प्रत्येक श्वासात, प्रत्येक नजरेत त्या सर्वशक्तिमानाचा स्पर्श आहे. तो जसा बाहेर आहे, तसाच आतही आहे. आणि तोच तुम्ही आहात. हा अनुभव जपण्यासाठी काही करावं लागत नाही, फक्त विसरलेलं स्मरण करावं लागतं. दररोज स्वतःशी क्षणभर निशब्द बसावं लागतं. कारण अशा निसर्गाच्या शांततेत आपल्याला खरंच काय हवं आहे हे उमजतं आणि उत्तर खूप साधं असतं. आता काही शोधायचं उरलेलं नाही, काही सिद्ध करायचं राहिलेलं नाही. कारण ज्याला आपण बाहेर शोधत होतो, तो परमशांतीचा स्रोत आपल्यातच होता. आता फक्त त्या मौनात दररोज थोडा वेळ थांबायचा आहे. जिथे मी काहीच नाही असं वाटतं, तिथेच खरंच सर्व काही सापडतं. श्री स्वामी समर्थ.